नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की मटक्याने गरीबाला पूर्ण गरीबच करायचं ठरवलंय. आता आपण जी मटक्याच्या ज्या चालू घडामोडी आहेत, आता बरेच कमेंट्स येतात मटक्याच्या व्हिडिओबद्दल, कारण आपण मटक्याचं पहिली गोष्ट कुठंही प्रमोशन करत नाही किंवा मटक्याला आपण प्रमोट करत नाही. मटका हा कालही चांगला नव्हता आणि आजही चांगला नाही. गेल्या आजपासून तुम्ही 8 दिवस जर मागे गेलात तर मटक्यामध्ये फक्त फसवाफसवी चाललेली आहे. एका पंजा आणि छक्का. जिथे 56 होईल तिथेच 65 होईल, तिथेच 51 होईल, तिथेच 19 होईल, तिथेच 26 होईल. म्हणजे आणि मुंबई आणि कल्याण इकडे झालं की इकडे येतो, तिकडे झालं की तिकडे येतो. मग लोकांना बंद घरं सुद्धा कधी उघडतील हेही कळेना असं झालंय. आणि त्याच्यामुळे फक्त लॉस आणि लॉसच चाललेला आहे मटक्यात. तेच आणि तेच आकडे. म्हणजे लोकांना काही सुचायलाच नको. त्यांनी बाकीचे 6 आकडे जरी धरून लोक खेळली तरी त्यांचा पूर्ण या ठिकाणी डबा झालेला आहे. कुठलेही पैसे त्यांना मिळालेले नाहीत. जे सुट्टे खेळत होते त्यांचं सुद्धा वाटोळं झालं याच्यामध्ये. प्रोफेसरांच्या सुद्धा गेम कुठल्याही पास होत नाहीत. एखादा आकडा कदाचित ओपन किंवा क्लोज पास झाला असेल, किंवा म्हणजे प्रोफेसर सुद्धा फेल केलेत या मटक्याने. ज्या प्रोफेसरांची पकड आहे काही लोकांची, त्यांना सुद्धा काही कळून दिलेलं नाही. म्हणजे तेच आणि तेच आकडे, त्यालाच म्हणायचं तोच मटका. आणि मग मात्र खेळणारा माणूस हा भ्रमिष्ट होत जातो, कारण त्याने काहीतरी टार्गेट केलेलं असतं, त्याला त्या पद्धतीने तो खेळत असतो. परंतु ज्यावेळी अशा गोष्टी घडत राहतात त्यावेळी त्याची पूर्ण मेंटॅलिटी खराब होते आणि पूर्ण पैसे हे संपत झालेले असतात. कारण आता 1 तारखेला पगार झालेला असतो, 1 2 3 4 5 पर्यंत पगार झालेला असतो. पण ह्या मटक्या भाद्राने मागच्या आजपासून 8 दिवस मागे तुम्ही बघा, कल्याणचं रेकॉर्ड बघा. पंजा छक्का एक्का हे 3 घराशिवाय घरच कुठले आणली नाही. काय करणार? किती पगार असू दे तुमचा, फॉलोअप जरी ठेवला असेल तरी 8 दिवसात म्हणजे चांगलेच पैसे गेलेले तिथे खेळणाराचे. त्याच्यामुळं बघा, मी नेहमी सांगत असतो, ओपनिंगला म्हणजे मंथचं जे ओपनिंग असतं 1 तारीख, तुमचा जर साधारण ते पगार होत असेल तर 10 तारखेपर्यंत मटका खेळूच नका. कारण हे काय होतंय, माणूस मटक्याची सवय एक अशी सवय आहे मित्रांनो, की माणूस इकडून तिकडून कुठूनही पैसे घालून मटका खेळतो. कुठूनही अरेंज करेल तो. मित्राकडून घेईल, उसने घेईल, व्याजाने घेईल, लोन घेईल, काही करेल, पण मटका खेळेल. आणि आल्यानंतर जर कुठलाही आकडा आला तर मात्र मग त्याचं रिएक्शन, मला हाच खेळायचा होता, मला हाच दिसला होता, मला वाटलंच होतं हेच होईल आणि तेच झालं. आणि तेच करत असतो मटका. फक्त आपल्या मेंटॅलिटीला तो मटका फिरवत असतो. म्हणजे तुम्ही कितीही फ्रेश विचार करून जरी निघलात, म्हणजे शुक्रवारचं मुंबई संपल्यानंतर किंवा शनिवारचं कल्याण संपल्यानंतर तुम्ही रेकॉर्ड पाहत असाल किंवा कुणाला फॉलो करत असताल किंवा काही आकडे तुम्ही अंदाजे धरून खेळण्याचं ठरवलं असेल, परंतु मटका तुम्हाला खेळून देत नाही. मग 8 दिवसात तुमचं डोकं एवढं मटका एवढं फिरून टाकतो की पुढचे 8-10 दिवस तुम्ही काहीही खेळा, कुठलेही पैसे येत नाहीत. काही पत्ते असतील, काही पत्ते फॉलोअप करत असतील, नाहीच येत. महिना 2 महिने पत्ते त्याच आणि त्याच पत्ते येतात. तिथल्या तिथंच 2-3 आठवड्याच्या पत्ते तिथल्या तिथंच येतात. कटात किंवा त्याचं काहीतरी असं करून, काहीतरी गोंधळ करून पुढच्याला काहीतरी येड्यातच काढायची कामं ह्या मटक्याने लावलेली आहेत मित्रांनो. आता बरेच कितीतरी व्हिडिओ टाकले, म्हणजे 4-4, 5-5 लाख व्ह्यू गेलेले आहेत. आपल्याला बऱ्याच लोकांच्या कमेंट असतात की एवढे पैसे गेले, तेवढे पैसे गेले, काय करू, हे करू. पण आता मित्रांनो काय झाले, सुट्टे खेळणाऱ्यांची सुद्धा वाट लागलेली आहे 8-10 दिवसामध्ये. कोण खेळणार आहे रोज पंजा ओपनला, किंवा रोज कोण खेळणार आहे छक्का क्लोज, किंवा तेच आलटी पलटी. माणसाला काय वाटतं, चला काल आलाय आज येणार नाही, पण तोच परत तोच. तिथं मात्र माणूस पूर्ण भ्रमिष्ट होऊन ह्या मटक्याच्या रेकॉर्डमध्ये भ्रमिष्ट होऊन पैसे घालवत राहत असतो. अशा वेळी नेहमी थांबून पाहायचा खेळ. काही फरक पडत नाही. मटका, मी नेहमी सांगत असतो की मटका हा आयुष्यभर आहे.
आपण नसू पण मटका असेल. त्याच्यामुळं हे जे मटक्याने जे नाटक लावलेले लुटालुटीचं, कारण यांचे हप्ते ठरलेले असतात 1 तारखेला. म्हणजे एवढी ॲक्युरेसी असते यांची हप्ते देण्याची. भरमसाठ बॅगाच्या बॅगा भरून जातात. मग हे काढायचे कोणाकडून? हे काढायचे खेळणाऱ्यांकडून, काढायचे खेळीकडून, काढायचे गरिबाकडून, काढायचे मजुराकडून. त्यांच्या तोंडातला घास ओढून काढायचा आणि हा भ्रष्ट खात्यात किंवा जे मंत्री संत्री कोण काय असतील, डिपार्टमेंटची काही लोक असतील, LCBची काय असतील, या लोकांच्या हा पैसा फक्त ह्या गरीब खेळीच्या माध्यमातून गोळा करून यांच्या अन्नात विष घालून हा पैसा तिथे गेला जातो. आणि वरून हेच लोक मटक्याला नावं ठेवतात. जे भ्रष्ट आहेत, जे पैसे घेतात, तेच सुद्धा नावं ठेवतात. म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा चालू आहेत या. याच्यात फक्त भरकटला जातोय तो रोजचा मजूर, ज्याला जो नाद आहे. वर्षानुवर्ष काही लोक 10-10, 20-20, 30-30, 40-40 वर्ष मटका खेळत आलेली आहेत. ही लोक भरकटली जातात. पूर्वीच्या वेळी काय व्हायचं की पूर्वीच्या वेळी मटका एक लाईन मध्ये चालायचा. फक्त ज्यावेळेस आता मुंबई आणि कल्याण काय फक्त भारतातच चालतं असं नाही, बांगलादेशमध्ये पण चालतं, पाकिस्तानमध्ये चालतं, बऱ्याच देशांमध्ये आपल्या इथल्या सट्ट्यावरती पैसे लागतात. जो मुंबई कल्याण आहे मेन, याच्यावरती बऱ्याच देशातून पैसे लागले जातात आणि तिथं हा आकडा ग्राही धरला जातो आणि तिथं खेळला जातो. भले ते पैसे इकडे जरी आले नाहीत तरी ते, जसं आपण मटका चालू झाला, आपण अमेरिकेच्या कापसाच्या न्यूयॉर्कचं जे आहे मार्केट, कापसाचं मार्केट, त्याची खुलती आणि बंदवरती ह्या पत्ते आणि आकडे निघायचे. तसंच बऱ्याच देशांमध्ये आपले ही जे इथे ओपन निघतात किंवा जे काही क्लोज निघतात ते बाहेर ते ग्राह्य धरून त्यांच्यावरती सट्टा घेतला जातो, म्हणजे पैसे घेतले जातात, मटका घेतला जातो तिकडे खुलेआम. तर हे जे गणित आहे हे खूप मोठ्या करोडो रुपयाच्या टर्नओव्हरचं गणित आहे मित्रांनो. त्याच्यात लाखो खेळणारे लोक आहेत, लाखोनी करोडोनी खेळणारे लोक आहेत. म्हणजे इव्हन 5 रुपयापासून, आत्ता सध्या 5 रुपयापासून करोडो रुपयापर्यंत एका आकड्यावरती लावणारी लोक सुद्धा ह्या मटक्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे हा DP बॉस, जो बॉस आहे मेन, जो मटके चालवतो हे, किंवा त्यांचे आकडे दाखवतो, त्यांचे रिझल्ट दाखवतो पैसे घेऊन, हे मोठी टीमनी इतकं या 8-10 दिवसांमध्ये लोकांना लुटलेलं आहे की अरबो खरबो पैसे जमा केलेले त्यांनी. अरबो खरबो, तेच आणि तेच आणि तेच आकडे, फक्त पूर्ण लोकांना बधीर करून टाकलेले आहे मटके. पूर्ण ब्लाइंड, 4ही शो, मुंबई असो कल्याण असो, सगळे बॉम्ब करून टाकलेले. आणि अति विश्वासाने लोक हे 2च मटके खेळतात. बाकीच्या 50 ठिकाणी लीक होतात मटके. त्याच्यामुळे ते मटके काही जास्त चालत नाही, ते चालते फक्त मुंबई आणि कल्याणच. तर मित्रांनो, व्हिडिओ काढण्याचं हेच कारण आहे की मटक्याचे दिवस खूप बेकार चालू आहेत. मटका लुटायला उठलेला आहे, हा आपल्या जीवावरती उठलेला आहे खेळणाऱ्यांच्या. त्याच्यामुळं जरा सावकाश, सांभाळून, जमलं तर मटका खेळूच नका. थोडे दिवस जरा विश्रांती द्या, त्यांनाही कळू द्या की असं सारखं सारखं लोकांना बधीर केल्यानंतर लोक काय खेळणार, पैसे कुठून आणणार? लोकांना पेमेंटच जात नसेल तर खेळणार कोण? लाखो रुपये लोक बर्बाद होत आहेत या मटक्याच्या नादाने. त्याच्यामुळे मित्रांनो, एक हात जोडून विनंती आहे, आपला पैसा हा अनमोल आहे, त्याचा सदुपयोग करा. आपल्या कुटुंबासाठी करा, आपल्या फॅमिलीसाठी करा. वेळ पडली तर उन्हाळा आहे, फिरायला जा, थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जा, माथेरानला जा, त्या मनालीला जा, नाही तर महाबळेश्वरला जा ॲटलिस्ट. पण पैसे हे मटक्यावाल्याच्या हवाली करू नका, त्याच्या तोंडात घालू नका हे पैसे. कारण इतका नीचपणा लावलेला आहे सध्या ह्या मटक्याने. लोकांना फक्त लुटायचं काम चालू केलेलं आहे. जुआ ना किसका हुआ. त्याच्यामुळं मटक्या हा तुम्ही जरा समजूनच घ्या. मटक्याला समजणं गरजेचं आहे. कारण काय होतं, माणूस आज नाही आलं उद्या डबल, परवा टिबल, ह्या पद्धतीने खेळत राहतो. फॉलोअप करणारी भरपूर लोक आहेत आणि त्याच्यात भरपूर लोक बर्बाद झालेली आहेत. त्याच्यामुळं त्या मटक्यावरती जरा नियंत्रण ठेवा. गेले पैसे, आता समजा 8-10 दिवसामध्ये एखाद्याचे 5-6 हजार गेले असतील, 10 हजार गेले असतील, 15,000, 20,000, पुढचे घालू नका, थांबा, पुढचे घालू नका. थोडं वेट अँड वॉच करा, खेळू नका मटका.
कारण हा मटका मुळावरच उठलेला आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.